निसर्गाच्या प्रकोपापुढे कुणाचं चालत नाही असं जेव्हा आपण म्हणतो, जाळ असेल, वारा असेल, पाणी असेल, याच्यापासून आपण 4 हात नेहमीच लांब राहतो. अशीच एक घटना घडली उत्तराखंडच्या उत्तर काशीतल्या धरली गावामध्ये. डोंगराच्या पायथ्याला वसलेले हे गाव आणि पर्यटनासाठी जवळच असलेले स्पॉट्स यासाठी हे प्रसिद्ध आहे. काल दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली आणि जवळच असलेल्या खीरगंगा आणि भागीरथी नद्या या नद्यांना पूर आला. वरून ढगफुटी असल्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका तीव्र होता की गावातले लँडस्लाइड झाली आणि गावातले घरं असतील, दुकानं असतील, रोड असतील, सगळं निस्तनाबूत झालं. आणि त्या निसर्गाच्या प्रकोपामुळे, निसर्गाच्या 11-विकराळ रूपाने ते अख्खं धरली गाव गिळंकृत केलं. ही जेव्हा बातमी भारतीय लष्कराला समजली तेव्हा भारतीय लष्कर जवान तिथे तैनात करण्यात आले आणि तोपर्यंत 50हून अधिक लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला होता. भारतीय लष्कराला 20 ते 30 लोकांना बचावण्यामध्ये यश आलेलं आहे. हे यश कार्य चालूच असताना जवळच असलेल्या हर्षिल येथील भारतीय आर्मीच्या ज्या छावण्या आहेत त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आपल्याला दिसतोय. आणि त्या ढगफुटीमुळे 10 ते 12 जवान अजूनही बेपत्ता असल्याची बातमी समोर येत आहे. या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. 150हून अधिक भारतीय जवान तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. भारतीय लष्करी जवान तिथे तैनात करण्यात आलेले आहेत. डॉक्टर्सची टीम तिथे बोलवण्यात आली आहे. अधिक अत्याधुनिक उपकरणासह तिथे बचाव कार्य सुरू आहे. आणि अशा असतानाच की महाराष्ट्रातून उत्तराखंडमध्ये गेलेल्या पर्यटकांच्या काळजीची बातमी समोर येत आहे. नांदेडमधले 11 प्रवासी उत्तराखंडला फिरायला गेल्याची बातमी समोर येत आहे. पण त्यांनी कन्फर्म करून सांगितलं की आम्ही या ठिकाणापासून आम्ही लांब आहोत आणि आम्ही सुखरूप आहोत. मित्रांनो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये जपून फिरणं, काळजी घेऊन फिरणं हे खरंच खूप महत्वाचं आहे. पावसाळ्यात जपून फिरा, काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.